नवीन विचार दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणं हाच खरा संघर्ष आहे. असाच संघर्ष करून आपले विचार सत्यात उतरवून दाखवलेले आहेत ते ठाण्याच्या समृद्धी ताईने. जेवण बनवण्याची आवड तर होती, पण आपल्या हातची चव ठाण्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ताईने चालू केलेला आहे तंदूर वडापावचा स्टॉल. इथे पाहिलं ताईने घेतलेले आहेत पाव आणि पावाला लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि त्यामध्ये गेलेले आहेत कोबी, सिमला मिरची आणि टोमॅटो. ताई इथे आपल्यासाठी बनवत आहे त्यांचा स्पेशल तंदूर वडापाव आणि पेरी पेरी चीज तंदूर वडापाव. इथे गरमागरम वडे असे तळून घेतलेले आहेत. त्यानंतर हे वडे जाणार आहे ते भट्टीमध्ये ग्रिल होण्यासाठी आणि इथे भट्टीत वडे गेल्यानंतर वरून येणार आहे तो बार्बिक्यू सॉस. एका साईडने बार्बिक्यू सॉस चांगला लागल्यानंतर वडाच्या दुसऱ्या साईडने पण बार्बिक्यू सॉस इथे टाकला जाणार आहे. वडे चांगले भट्टीत भाजून घेतले जाणार आहेत. इथे ताईंनी आपल्या मुलीच्या नावावरती चालू केलेला आहे मीरा तंदूर भट्टी वडापाव. तंदूर झालेले वडे आता ताईंनी पावामध्ये टाकलेले आहेत. बघितला तुम्ही इथे वडे पावामध्ये आल्यानंतर ताईंनी इथे वडे कट केलेले आहेत सुरीच्या साह्याने आणि वड्यावरती ताईंनी ऍड केलेले आहे तिच्याकडचे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस. फक्त चूल आणि मूल सांभाळणं हाच संसार आहे हा विचार न करता ताईंनी चूल आणि मूल सांभाळूनही स्वतःचा व्यवसाय केलेला आहे. आणि ताई त्या महिलांसाठी उदाहरण आहे ज्या महिला फक्त विचार करतात की आम्ही व्यवसाय करायचा की नाही. तर बघा तुम्ही इथे ताई चूल मूल आणि संसार सांभाळून जिद्दीने व्यवसाय करतात. मग तुम्ही का नाही, तुम्हीही करू शकता. ते आपले वडापाव गेलेले आहेत भट्टीमध्ये ग्रिल होण्यासाठी. ताईंनी वरून लावलेला आहे त्याला अमूल बटर, जेणेकरून दोन्ही बाजूने चांगले गोल्डन ब्राऊन होण्यासाठी वडापाव. बघितला तिथे वरूनही बटर आलेला आहे. त्यानंतर वरून ताईंनी टाकलेला आहे तो हा बार्बिक्यू सॉस, जेणेकरून आपल्या वडापावला मस्त टेस्ट येण्यासाठी वरून बार्बिक्यू सॉस ताईंनी ऍड केलेला आहे. वडापावच्या दोन्ही बाजूने मस्त ग्रिल झालेला आहे आपला हा तंदूर वडापाव आणि तंदूर वडापावचा सुगंध इतका भारी होता ना की माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. हे तंदूर वडापाव तर चांगला ग्रिल झालेला आहे, पण अजून आपली आतुरता संपलेली नाहीये, कारण की तंदूर वडापावला ताई करणार आहेत गार्निशिंग, ते पण चीजने आणि त्यांच्याकडच्या वेगवेगळ्या सॉसने. तुम्ही बघितलं तिथे वेगवेगळे सॉस पुन्हा ऍड झालेले आहेत आपल्या तंदूर वडापाव मध्ये. आपण मागवलेल्या पेरी पेरी चीज तंदूर वडापाव मध्ये आलेले आहेत नाचोज आणि फ्राय कॉर्न्स आणि त्यांच्या दुसऱ्या स्पेशल तंदूर वडापाव मध्ये आलेले आहेत ते फ्राय कॉर्न्स. ताईंनी पुन्हा तंदूर वडापावच्या वरून गार्निश केलेलं आहे ते चीज आणि वरून आलेले आहेत हे त्यांच्याकडच्या स्पेशल सॉस. तर इथे आपला तयार झालेला आहे असा भन्नाट तंदूर वडापाव. पेरी पेरी चीज तंदूर वडापाव बरोबर इथे त्यांचे नाचोज दिले जातात. बघितलात तुम्ही इथे नाचोज आलेले आहेत आणि आता आपण टेस्ट करून बघूया किती जबरदस्त दिसतोय हा पेरी पेरी चीज तंदूर वडापाव. इथे माझी आतुरता संपलेली आहे आणि माझ्या हातात आलेला आहे त्यांचा पेरी पेरी चीज तंदूर वडापाव. वडापाव एवढा मोठा होता ना की मी आधी विचारातच पडले की खाऊ तरी कसा, पण टेस्ट केल्यावरती ना ओ हो एकच बाईट आणि वातावरण टाईट. इतका बेस्ट हा तंदूर वडापाव होता. ताईंच्या स्टॉलवर तुम्हाला तंदूर वडापाव तर मिळणारच आहे, त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे ते चीजी नाचोज आणि फ्राईज सुद्धा. तुम्ही ठाण्यात राहणारे असाल किंवा मुंबईमध्ये कुठेही राहणारे असाल, जर तुम्हाला बेस्ट तंदूर वडापाव जर टेस्ट करायचा असेल तर नक्की तुम्ही ठाण्याच्या सेंट जॉन स्कूल जवळ या. तुम्हाला तिथे ताईंचा स्टॉल दिसेल. तिथे तुम्ही तुमच्या आवडतीचा तंदूर वडापाव टेस्ट करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला तंदूर वडापाव कसा वाटला.